पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये कडवी झुंज होताना पाहायला मिळते आहे। पत्रकार सागर सूर्यवंशी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावरती प्रभाग क्रमांक 9 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून लढत आहेत। या प्रभागामध्ये अनुसूचित जाती अ मध्ये अनेक शिलेदार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार सागर गोपाळ सूर्यवंशी यांचं पारडं जड होताना पाहायला मिळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। सागर सूर्यवंशी आगे बढ़ो, सागर सूर्यवंशी आगे बढ़ो। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित गटातून मी निवडणूक लढवतोय। यापूर्वी मी भाजपचा कार्यकर्ता होतो। 9 वर्ष भाजपची सेवा केली, त्यामार्फत मी लोकांची सेवा केली। 10 वर्ष पत्रकारिता करतोय। पिंपरी चिंचवड पत्रकार संघाला मी सचिव पदावर आहे आणि आज या पिंपरी चिंचवडच्या पत्रकार संघाच्या सर्व सदस्य, अध्यक्ष आणि जेवढे मान्यवर आहेत यांनी सगळ्यांनी ठरवलं की एक पत्रकार आपल्या सभागृहात जायलाच पाहिजे। 128 नगरसेवकांमध्ये एक जरी पत्रकार असेल तर 2% राजकारण नक्की बंद करू। निधीचा योग्य वापर झाला, भ्रष्टाचार थांबला तर अधिकाऱ्यांना भयमुक्त वातावरण आपण निर्माण करून देऊ, जेणेकरून निधीचा उपयोग योग्य पद्धतीने झाला तर विकास कोणीच रोखू शकत नाही। विकास करणे हा कुठला R&D नाही किंवा रॉकेट सायन्स नाही। जे विजन आहेत ते विजन मांडणे, लोकांच्या गरजा मांडणे ह्या नगरसेवकाचं म्हणजे मेन कामं त्यांची तीच आहेत। मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक नगरसेवकाचं काम आहे। तर नगरसेवकांनी समाजकारण करावं, राजकारण करू नये, मी ह्या मताचा आहे आणि तेच उद्देश घेऊन मी या निवडणुकीत उतरलेलो आहे। एकूणच तुम्ही एवढ्या काळामध्ये प्रचार केला असेल, तुम्ही लोकांना जवळून पाहिलं आहे, त्यांची व्यथा पाहिली आहे, मग तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या? तुम्ही एक शिकलेले सुशिक्षित नागरिक आहात, पत्रकार आहात, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि समस्या काय काय होत्या? समस्या गटारी ओपन आहेत सगळीकडे। खरळवाडी, गांधीनगर परिसरात तर पाण्याची इतकी टंचाई आहे की या ज्या माता बहिणी माझ्या सगळ्या सोबत आहेत आज यायचं कारणच हे आहे की यांना रात्री 3-3 वाजता उठावं लागतं ना। सगळ्यांना 3-3 वाजता उठावं लागतं रात्री पाणी भरायला। इथून सुरुवात आहे। हाताला काम नाही, रोजगार नाही, म्हणतो ना समोर ताट आहे, जेवायला हात आहे पण चावायला दात नाही, अशी परिस्थिती या नगरसेवकांनी इथं करून ठेवलेली आहे। दंडेलशाही, कुठल्याही गोष्टीची प्रोग्रेस नाही, हाताला रोजगार नाही लोकांच्या, या सगळ्या समस्या इथे आहेत। डेव्हलपमेंट कुठल्याच प्रकारची झालेली नाही, झाली तरी ती गडबाजीतून काही विशिष्ट प्रकारे आपापल्या एरियामध्ये झालेली आहे। खरळवाडी, गांधीनगर या भागात तो पूर्णपणे आजपर्यंत दुजाभाव झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा, म्हणून आम्ही आज या निवडणुकीमध्ये उतरलो। आपण भाऊ बघता इथे 70% भाग झोपडपट्टीचा आहे, त्यातला 40% भाग किंवा 30% भाग डेव्हलप झालेला आहे। आता तुम्ही म्हणता इथून मागे विकास झालेला नाहीये, आता तुम्ही काय नवीन असं कराल, योजना प्रकल्प की ज्याने विकास होईल, लोकांचा त्यांना रोजगार भेटेल, यांच्या पाण्याची समस्या किंवा गटारीची, त्यांची रोगराईची समस्या आहे ती कुठेतरी बंद होईल, याच्यामध्ये उपाययोजना याच्यासाठी काय कराल तुम्ही? याच्यामध्ये महानगरपालिकेचे सुशिक्षित अधिकारी आहेत, ज्यांनी शिक्षण घेऊन त्या स्थानावर बसलेले आहेत, त्यांना भयमुक्त वातावरण जर तुम्ही निर्माण करून दिलं, सरकारी योजना ज्या ज्या राबवण्यात येतील त्या सरकारी योजना निपक्षपातीपणे जर प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवल्या गेल्या तर हा प्रश्नच चिन्ह राहणार नाही। प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रभाग क्रमांक 9 4 भागात विभागला गेलेला आहे। गांधीनगर, खरळवाडी, नेहरूनगर, विठ्ठलनगर, अजमेरा, यशवंतनगर। विकास तुम्हाला कुठे दिसतो? तुम्ही पत्रकारात, तुम्ही स्वतः बघताय, तुम्हाला गांधीनगर, खरळवाडी विकसित दिसते का? नाही दिसत। का दिसत नाही? काय करणार याच्यावर आपण भविष्यामध्ये SRA प्रकल्प पूर्णपणे राबवला जाईल, प्रॉपर तो फास्ट ट्रॅकवर राबवला जाईल। पाण्याची समस्या आपण पूर्णपणे नाहीशी करणार आहोत। या प्रभागातल्या लोकांना रोजगार निर्मिती करून देणार आहोत। किमान माझे ध्येय आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 जी म्हणून आपण पूर्ण भारत देश नटलेला आहे या प्रभागामध्ये, तर ह्याच्यातून कुणी बेरोजगार राहणार नाही याची शाश्वती आज मी या तुमच्या मार्फत लोकांना देतो। बेरोजगारी संपली आणि सगळ्यात मेन म्हणजे इक्वॅलिटी जो म्हणतो, आता जसं गांधीनगर आणि समोर MP आहे, ती इनइक्वॅलिटी जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न मी पूर्णपणे करेल। दोघांना एका स्तरावर आणून ठेवायचा प्रयत्न मी करेल।
महिला नागरिकांना एकच आव्हान आहे की ह्या पुढचे 5 वर्ष जर प्रश्नचिन्ह तुम्हाला नको आहेत, पुढच्या 5 वर्षांनी पुन्हा तुम्ही जर हंडे घेऊन जर मोर्चे करणार असाल, पुन्हा तुमची जर पोरं दारू पिऊन नशा करून लोकांच्या मागे फिरणार असतील, तर तुम्ही दुसरे नगरसेवक निवडून द्या. जर तुम्हाला नागरिकांना एखादा चांगला सुशिक्षित नगरसेवक हवा असेल, जो त्यांचं काम करेल, जो त्यांच्या समस्या दूर करेल, मूलभूत सुविधा निपक्षपातीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवेल, अशा उमेदवाराला निवडून द्या. आणि मी सक्षम आहे त्या गोष्टीसाठी, हे तुमच्या मार्फत मी सांगतो. असं निवडणुकीच्या उत्तरार्धामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी जो प्रचार केला आहे आणि त्यातून उत्स्फूर्तपणे नागरिकांचा जो प्रतिसाद मिळत आहे त्याचीच प्रचिती म्हणून आज भव्य अशी रॅली प्रभागात काढण्यात आली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन विश्वरत्नांना पुष्पहार अर्पण करून उत्स्फूर्तपणे नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि प्रभागातून भव्य अशी पदयात्रा काढून नागरिकांनी सहभागी होत येत्या 15 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून सुशिक्षित आणि कायद्याचं ज्ञान आणि प्रशासनाची जाण असलेले सागर गोपाळ सूर्यवंशी यांना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. स्वतः नागरिकांनी यावेळी ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यामध्ये गुंतलेले असताना सागर सूर्यवंशी या सुशिक्षित व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मशाल चिन्ह हे आपल्या समोर पर्याय म्हणून उभा आहे. यावेळेस नागरिक मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून सागर सूर्यवंशी यांना नगरसेवक करतील अशी सामान्य माणसांची, सामान्य नागरिकांची भावना आहे. मशाल आले, मशाल आले, सागर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सागर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपलं चिन्ह मशाल निवडून द्यायचंय, आपलं चिन्ह निवडून द्यायचं.